पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सामाजिक संघर्ष जर संपवायचा असेल तर अस्पृश्य आणि वंचितांच्या शिक्षणाला फार जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे। शैक्षणिक समानता हीच सामाजिक विषमता दूर करण्याचा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे। या गोष्टीमुळे शेटजीची इज्जत पार धुळीला मिळाली। या शेटजीचे धार आहे। वा भीम वा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी ही लढाई अशीच चालू ठेव। गंगाताई, तू पुरंजन काकाकडे जाऊन राहा। उद्या सकाळपासून नाटक सुरू होईल, म्हणजे भाऊजींना समजावता येईल। बाळदादा, गंगाताई घरामध्ये नाही। काय? बाळदादा, गंगाताईने काय केलं तर? मी तर म्हणतोय तू दुसरं लग्न करावं। होय, आणि ती इसरली की दोनदा खटपट केली होती। बाळदादा आणि बाबा वाचले ना, तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्ही भाऊजीसनी बी काही नाही करू शकणार। आई, आई, बाळदादा आणि भाऊजी येत आहेत। आले, इकडे ये। आई, 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 अरे बाळा, भेटली गंगा? आई, गंगाताई कुठेच नाही भेटली। अरे कुठं कुठं शोधलंस तिला? आम्ही समध्या गावात शोधलं, पर गंगाताई नाही भेटली। आम्ही बी थकलोय शोधून शोधून, माहित नाही कुठे गेली पोरही। असं बी कुणी करतं का? जरा सुद्धा जिम्मेदारी कळत नाही हिला। काय माहित न सांगता कुठं निघून गेली। जरा बी विचार केला नाही की इथं लोकांची काय हालत झाली असेल। हा, मग तुम्हाला कसली काळजी पडल्या? आणि कोणाची जिम्मेदारी आहे आता त्यावर बोलून काय होणार आहे? पोरगी तर आमची गेली ना, तुम्हाला काय, तुम्ही राहा शांतपणे। तसं बी फक्त नावापुरतीच बायको मानायचा। तुम्ही फक्त पोरो द्या, विषय संपला। आता ना हे नाटक चालू ठेवूया। कुणास ठाऊ हे जावई बापूंच्या मनात जर गंगा बद्दल प्रेम असेल ना, तर कदाचित येईल बाहेर। हा, माहित नाही। जावई बापू, अरे कुठे आहात तुम्ही? या जरा बाहेर या। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे। कसली आनंदाची बातमी? जरा बाहेर तर या, मग सांगतो। हिला तर बघा। चांगली आहे ना? साधी, सरळ, सुशील, संस्कारी। आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना की आम्ही तुमच्या समाजातली मुलगी शोधून आणू। बघा, घेऊन आलो। तुमच्या दोघांची जोडी शोभून दिसेल। लग्न करायचे। काय बोलताय तुम्ही? हा, सांगा ना, काय बोलताय? डोकं फिरलंय का तुम्हाला समजायचं? समजा करून काय भेटणार आहे तुम्हाला? का माझ्या पोरीच्या आयुष्याची बर्बादी करायला बसलात तुम्ही? अरे माझं डोकं का फिरेल? मी तर फक्त समाजाची मदत करतोय। तुझी मुलगी 2 महिन्यापासून सासरवाडीतून पळून इथे राहत आहे आणि आता इथून पण पळून गेली, तर बिचाऱ्याची तब्येत खराब होणारच ना। याने सांगितलं याच्या घरामध्ये 2 लहान लहान मुलं आहेत। आता त्यांचं काय होणार? त्यांचा सांभाळ कोण करणार? पण तुला काय त्याचं? तू का विचार करशील? अरे आयुष्य तर याचं बर्बाद होत आहे ना। बघा जावई बापू, कोळ्याच्या जाळ्यातून निघण्याची संधी नशिबाने मिळते। आता मिळाली आहे तर संधीचं सोनं करा। अहो, तुम्हाला तुमच्या आवडीची बायको मिळेल आणि तुमच्या मुलांना एक चांगली आई।
तुमच्या पुरतं बघा की तुम्ही जा इथून. या आमच्या घरातली आमची गोष्ट आहे की नाही, आम्ही बघून घेऊ की आपसातच काय करायचं ते. तुम्ही कशाला पडताय मध्ये? काय बघून घेणार आहे तुम्ही? काय आहे घरातली समस्या? आता सगळं गावाच्या आणि समाजाच्या समोरच उघडं झालंय. लेक पळून गेली आहे तुमची. पळून नाही गेलीये, म्या पाठवलं आहे तिला. थोडं थांबा, म्या घेऊन येतो ताईला. बघा गावकऱ्यांनो, कुटुंबाची इज्जत वाचवण्यात किती उस्ताद आहेत हे लोक. जावयासोबत खेळ खेळत आहेत. आता बिचाऱ्याने विश्वास ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? तुम्ही गप्प बसा आणि जा हितनं. तू जा आणि आधी तुझ्या ताईला घेऊन ये. अरे तुम्ही परत यांच्या बोलण्यात आलात. मी तर म्हणतो लग्न करा आणि सुटका करा याच्यातून. नाहीतर हे परत परत येत राहतील आणि तुम्ही तिला समजवायला इथे येत राहाल. काही कामधंदा आहे की नाही? फक्त येणं जाणंच करत राहणार का? नाही, हितचिंतक बनवू नका आमचे. जा तुम्ही समजा इथून. नको आहेत तुमच्या उपकार आमासनी. ही आमच्या घराची समस्या आहे. आमचं आम्ही बघू काय ते. जावा इथून. सांभाळा. चला गावकऱ्यांनो. रामजी, भीमानं पोरांनी जो विचार केलाय ना तो बहुतेक ठीकच आहे. त्या माणसाला तर ही गोष्ट कळलीच पाहिजे की तो आपल्या बायका पोरासंग जे वागतोय ते लय चुकीचं आहे. माणूस तर चांगला आहे, पण बहुतेक त्याने अशा परिस्थितीचा सामना केलाच नाही. बरोबर बोलतोयस. थोड्या वेळानं आपण घरी जाऊन बघूयात त्याच्यावर काय परिणाम झालाय ते. पुरंजन, तू सांगत होतास गोदुलीमध्ये काहीतरी काम आहे. वय यार, तिकडे तर शेठजींनी दुसरा कुणाला ठेवलंय. पुरंजन, कवापर्यंत हे असं जागोजागी काम शोधायचं? कवापर्यंत या अशा समध्या जागेवरनं हाक लावून आपल्याला लावणार आहे? काहीतरी करायला पाहिजे पुरंजन, जे कायम असेल, ज्याच्यामुळे आपलं जीवन व्यवस्थित चालू राहील. या असं कायम नसलेल्या कामासोबत किती दिवस राहायचं? की आज काम भेटेल की नाही, उद्या काम भेटेल की नाही. रामजी, मला बी समजत नाहीये की काय करायचं. आधी तू नव्हता तर फक्त 2 वेळच्या खायचं बघायचं. आपला स्वाभिमान गाण ठेवून या समाजामध्ये 2 वेळचं अन्न मिळवणं लय सोपी गोष्ट आहे. जेव्हा तू सोबत आला तेव्हा हे कळलं की 2 वेळचं अन्न मिळवणं हेच जीवन नाहीये. म्हणून मी काम शोधाया निघालो की आपल्या घरच्यांना चांगलं जीवन मिळावं. पर इथं तिथं समधीकडे मला फक्त बदनामीच मिळाली. जेव्हा इथं तिथं समधीकडे मला कामावरून काढलं तेव्हाच मला हे कळून चुकलं की आपली जात काय आहे. पुरंजन, मी हा विचार करत होतो की आता घरापासून कुठल्या तरी लांब जाऊन काम करू. पण मग हाच विचार करून घाबरतो की इथले लोक म्या नसल्यामुळं माझ्या कुटुंबासोबत काही वंगाळ वागायला नको. रामजी, मी तुला वचन देतो, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तुझ्या घरच्यांना काहीच त्रास होऊ देणार नाही. तुला जिथं काम करायचं असेल ना तिथं जाऊन कर. पुरंजन, मी आजवर सौताची लढाई सौताच लढली होती. पण माझं जीवन जेव्हा संपल ना तेव्हा मी लोकांनी सांगन
की माझ्या या लढाईत पुरंजन नावाचा योद्धा होता. त्याला भेटल्यावर माझ्या जीवनाची लढाई सोपी वाटायला लागली होती. अरे रामजी, इथं बसलायस वय? अरे तिकडे तुझ्या घरामध्ये गोंधळ सुरू आहे. भाऊजी इकडं बघा, इथं आहे ताई. जर तू माझ्या सोबत नाही आलीस तर मी खरं खरं दुसरं लगीन करीन. दुसरा कुठला उपाय नाही उरला माझ्याजवळ. तू माझ्याबद्दल नाही तर स्वतःच्या लेकरांबद्दल तर विचार कर. बिना आईच्या कसं राहतील ते? जोवर तुम्ही तुमचं वागणं नाही बदलत, नाही येणार मी तुमच्या संग. आयुष्य वाढवतीस, घेऊन जाता येत ना? जा येत ना आता लवकर. ताई हितनं नाही जाणार, ना कुणाच्या सांगण्यावरनं जाणार. ताई तवाच जाईल जेव्हा भाऊजी ताईला हे वचन देतील की पुण्यांदा असं नाही होणार, ज्यामुळे ताई हित आली आहे. भीमा, दरवाजा उघड. भीमा, भीम, 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 भीमा, दार उघड. भीमा, तुला समजत नाहीये, मोठ्या माणसांचा मुद्दा आहे. ताई रडू नग, मी बारका आहे, पण एवढं तरी समजतं की जबरदस्तीनं काय बी होत नाही. मी आज जबरदस्तीनं शिकत नाही आहे आणि जबरदस्ती करून बाळा दादाला बाजा वाजवण्यापासून थांबवू बी शकत नाही. म्हणून ताई घाबरू नग, समद ठीक होईल. कुणी बी तुझ्या संग जबरदस्ती नाही करू शकत. हट्ट आणि सहन करण्याची बी एक सीमा असती या. समजावा तुमच्या लेकीला. खूप झालं, आता विचार करायलाच लागल. शेठजी, ह्यो तर निघून गेला. कुठे गेला असेल? इकडेच. चला चला रे. नाही आली माझी बायको तर करण म्या दुसरं लग्न. हाच एक उपाय उरलाय माझ्याकडं. दुसरा कुठला मार्गच नाही माझ्याजवळ. 2 बारकी बारकी लेकरं आहेत, त्यासनी कोण सांभाळणार? माझी पोरं लय आशा धरून बसली असतील. बाबा 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 बाबा, आम्हाला बी यायचं आईकडे. बाबा आम्हाला पण घेऊन चला. कुठे येणार तुम्ही दोघं? ते खूप लांब आहे. होय, तक्षीला. पण आईला आणाल ना परत? बोला बाबा, तुम्ही आईला घेऊन येणार ना? तुमची आई येईल तेव्हा ना. तिला तुमच्यावर प्रेमच नाहीये. बाबा, तुम्हीच तर वरडता आईला. आईच आवडत्या तुला? म्या ओरडतोय ते दिसतंय तुला, ती ओरडते ते नाही दिसत तुला? जातोय आणायला. आली तर ठीक आहे, नाहीतर आपण आपलं बघूया, जगूया कसं तरी. नाही देणार पोरासनी म्या. काय बी झालं तरी देणार नाही.
समद्यांची डोसकी ठिकाण्यावर आणतो. मॅच सोडून निघून जाणार आहे तिला. अरे नाही जावई बापू, हो असे सोडून गेलात तर हारलेले दिसाल तुम्ही, आणि जर का त्यांच्या समोरून लग्न करून गेलात तर जिंकल्यासारखे वाटेल. त्या लोकांनी काय काय नाही केलं तुमच्या सोबत, तो बदला पण पूर्ण होईल. मी सांगितलं होतं ना तुम्हासनी, माझ्या घरची बाब आहे. तुम्ही लोक ढवळाढवळ करू नका. ढवळाढवळ नाही करताय तुम्ही, माणूस म्हणून बरे वाटलात म्हणून तुमची मदत करतोय. खरं तर आम्हाला माहित पडलं की तुमचे 2 मुलं आईविना राहतायत. आम्ही दुःखी झालो. तुम्ही राहाल हो बिना लग्नाचे, त्या 2 मुलांचं काय होणार? लोक तर अनाथच म्हणणार ना. जरा विचार करा. अरे तेच तर, पोरगी बी तयार आहे. तुम्ही उद्याच्या उद्या लगीन करून घ्या, निघून जावा. तुम्ही लोक तुमचं काम करा. तुम्ही स्वतःचा काम धंदा सोडून मला का समजवताय? करेन मला जे वाटेल ते करायचे. जा तुम्ही लोक. तुम्हाला समजत नाहीये, खूप शहाणे लोक आहेत ते. सगळं समजतंय मला, सगळं समजतोय. तुम्ही लोक हे का करताय? त्या भीमराव आणि रामजी बरोबर केस हारून भरलेल्या कचेरीमध्ये तुमच्या सगळ्यांची इज्जत गेली. आणि तसं बी माझ्या सासऱ्यांसमोर तुमच्या लोकांचं काही चालत बिलत तर नाही. त्यामुळे तुम्ही मला प्यादा बनवता आहे, त्यांची इज्जत घालवायला. त्यांना धडा शिकवायचा आहे तुम्हाला. पण मी आता तसं करणार नाही करणार. अरे मूर्ख माणूस आहेस तू. आम्ही तुझी मदत करतो या आणि तू आमच्या मोर असं बोलतो या. अरे नाही पाहिजे तुम्हा लोकांचे उपकार. माफ करा मला. जा इथून तुम्ही. म्या सुद्धा त्याच जातीचं आहे, ज्या जातीचे माझे सासरे आहेत. आणि तुमच्या सारखी लोक माझ्या इथं बी घराच्या आजूबाजूला आहेत. सुरुवातीला वाटलं होतं की तुम्ही लोक चांगली आहेसा. एक दारू पिणाऱ्याला जर कोणी दारू पाजत असेल तर नेहमीच त्याला ती लोक चांगली वाटतात. पर जर कोणी त्याच्या लग्नासाठी दुसरी पोरगी घेऊन येत असेल तर समजून जायचं की तो कोणी आतून खूपच धूर्त नाही तर चालाक माणूस आहे. जा इथून तुम्ही लोक. जा. थांब तुझ्या तर. मार रे, अजून मार त्याला. शेटजीचं ऐकलं नाहीस होय? असं गप बसून समस्येचा तोडगा कसा निघल? गंगाला जे वाटलं ते ती बोलली आणि भीमा पण बोलला, पण तोडगा तर काय निघालाच नाही. अरे कोणी काय बोलणार आहे का नाही? सगळे शांत बसलेत ते. आई बाबा आणि तूच बोलतीस नव की खरं सतत जिंकत आणि ताई खऱ्या संघ आहे. म्या बाबाच्या केस मध्ये हे बी पाहिलं की लढाई आणि संघर्ष कमी लय होऊ शकत, पण खरंच कायम जिंकत असत. तर काही ना काही उपाय निघलच की. हे थांबतो. कधीपासून सांगतोय समजत नाहीये.
भाऊजींना बी कवा ना कवा समजलच की ते चुकीचं होते, पण चुकीच्या भावनेच्या पुढं सत्यच जिंकतं. एवढा कुठचा हट हट हट.